नमस्कार, मी वर्षा. डॉक्टर तुमच्या घरी या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सरांचा थोडक्यात परिचय करून देते. कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्म थेरपी, विजरल मॅन्युप्युलेशन, ऑर्गन बॅलन्सिंग यासोबतच न्यूरोमॅन्जियल मॅन्युप्युलेशन याचं परदेशामध्ये प्रशिक्षण त्यांनी घेतलं आहे. या सगळ्या पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहेत ते. केरळपासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, जर्मनी, युरोप, अमेरिका, त्यासोबतच चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकाराची आधुनिक उपचार पद्धती याचं त्यांनी प्रशिक्षण देखील घेतलं आहे. परदेशात संशोधन, ॲडव्हान्स बेस्ट प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत देखील त्यांनी काम केलं आहे. विशेष करून मणक्याचे सगळे आजार, डिस्क बल्ज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्व्हायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क यासोबतच स्लिप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं किंवा मग मुंग्या येणं, चक्कर येणं यांसारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केला आहे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक यांच्यामुळे 20,000पेक्षा जास्त मणक्याच्या विकाराच्या रुग्णांचे उपचार, ऑपरेशन हे वाचवण्यात यश आलं आहे. डॉक्टर भंडारी वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. सरांकडून आपण सगळी उपचार पद्धती जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात. सर, सुरुवातीचा पहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सायटिका डिस्क हर्निएशन मध्ये हाता आणि पायाला नेमक्या मुंग्या काय येत असतात? सायटिका आणि स्लिप डिस्क म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, 2 वर्टेब्रल सेगमेंट आपल्या पाठीमध्ये टोटल 33 मणक्या आहेत आणि 2 मणक्याच्या मधनं एक पाण्याची गादी आणि पाण्याच्या गादीमध्ये न्यूक्लियस पल्पस. हा न्यूक्लियस पल्पस ज्यावेळेस एखादा आघात होतो, फटका बसतो, झटका बसतो, त्यावेळेस ती गादी ही अशा प्रकारे बाहेर येते. लाल रंगाची इथे आलेली दिसते. तर ही गादी उजव्या साईडनी बाहेर आली तर उजव्या साईडला मुंग्या होतात, डाव्या साईडनी बाहेर आली तर डाव्या साईडला मुंग्या येतात. तर हे बऱ्याच वेळा बाहेर येणं जो प्रकार आहे, गादी ज्यावेळेस बाहेर येते त्यावेळेस ती नवला चिकटते आणि त्यांनी मुंग्या चालू होतात. मग काही पेशंटमध्ये थाईजमध्ये मुंग्या येतात, काही पेशंटमध्ये पाठीच्या मागणं मुंग्या चालून पायाच्या बोटांपर्यंत येतात. 2 मिनिटं चाललं, 10 मिनिटं चाललं की पेशंटला बसावं लागतं आणि परत बसलो, एक 5 मिनिटं बसलो की त्या मुंग्या थांबतात आणि परत एक 10 मिनिटं चालले, 500 पावलं चाललो की त्या मुंग्या परत चालू होतात. असं वेगवेगळी लक्षणं वेगवेगळ्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. निश्चितच सर, सर्व्हिकल प्रोट्रुजन मध्ये मानदुखी असते, यासोबतच चक्कर देखील येत असते. याचं नेमकं प्रमुख कारण काय असतं? सर्व्हायकल डिस्क प्रोट्रुजन जे आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंटची जी गादी आहे ती नस दबली जाते आणि त्याच्यामुळे हाताला स्पेसिफिक मुंग्या येतात. हाताला मुंग्या येतात, त्याचबरोबर मान अवघडते, मान जड होते आणि काही पेशंटमध्ये चक्कर येते. तर स्वतः फिरल्यासारखं वाटतं, काही पेशंटला समोरची दुनिया फिरल्यासारखी वाटते. तर कॉमन कॅरोटिड आर्टरी जी आहे ती मानेमधनं गेलेली, आपल्या बरोबर मानेच्या 7 मणक्यांमधनं ही कॉमन कॅरोटिड आर्टरी गेलेली आहे आणि ती आर्टरी ज्यावेळेस पिंच होते, पोझिशनल वर्टेब्रा, पोझिशनल म्हणजे काय, ज्यावेळेस मान वळवतोय पेशंट त्यावेळेस स्पेसिफिक ती चक्कर येते. म्हणजे सकाळी उठताना चक्कर येते, झोपेतनं उठताना, किंवा मान पटकन वळवली तर चक्कर येते. म्हणजे ही त्यामुळे ते एक मोठं कारण आहे. निश्चितच सर, डिजनरेटिव्ह स्पाइन मध्ये मणक्यात फ्रॅक्चर असतो की मग हाडे झिजत असतात? कारण या संदर्भात अनेक संभ्रम देखील आहेत अनेक पेशंट्समध्ये. बरोबर. डिजनरेटिव्ह स्पाइन मध्ये काय होतं, बऱ्याच वयामानानुसार खूप अति काबड कष्ट करणं, अति प्रमाणात अतिसाहस काम करणं, खड्ड्यातनं सतत गाडीतला प्रवास असणं, त्याचबरोबर जड ओझी चुकीच्या पद्धतीने उचलणं, त्यामुळे मणक्यांना बऱ्याच वेळा खड्डे पडतात. काही लोकांना फ्रॅक्चर्स येतात, काही लोकांमध्ये ऑस्टिओफाइट्स तयार होतात. मग याच्यामध्ये हळीवाची खीर घेणं, डिंकाचे लाडू घेणं, त्याचबरोबर दुधाचा शेक घेणं, ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच हा प्रकार कमी येतो. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या थेरपीज आहेत, फेशियल थेरपी म्हणा किंवा बाकीच्या ते स्पाइन अलाइनमेंट, ते इतकं छान वाटतं ते दरवेळेस घरी गेल्यावर की मी नॉर्मल रुटीननी कामं करायला सुरू केलं. आज माझी 7th ट्रीटमेंट आहे. यामध्ये सुद्धा मला वेगवेगळे प्रॉब्लेम झाले होते. पीसीओडीचं थोडं अचानक ब्लिडिंग चालू झालं होतं. सरांना मी जेव्हाही फोन केला, माझे जेव्हाही कुठले छोटे मोठे दुखणे सांगितले, मला हे आवर्जून सांगायचे की त्यांनी मला कधीही असं की आम्हाला माहिती नाही, काय नाही, ते तुमचं प्रॉब्लेम आहे बघा, असं नाही. म्हणजे माझी फिजिकल पासून तर मेंटल स्टेट सुद्धा त्यांनी खूप रित्या मला एक इमोशनल टच जो म्हणतो तो सगळा एकदम छान रित्या दिला.
निश्चितच सर, तुम्ही आता सांगितलं तर हे सगळं मणक्याचं. मात्र वाकडा किंवा तिरका झालेला एखादा मणका आपला तो सरळ नेमका कसा होऊ शकतो? ऑपरेशनच गरजेचं आहे का यासाठी? एक लक्षात घ्या, मणका तिरका होणं म्हणजे काय तर व्हर्टेब्रल सेगमेंट, पेल्विसचा जो भाग आहे तो पेल्विस काही पेशंटमध्ये पुढे जातो, काही पेशंटमध्ये मागे येतो, काही पेशंटमध्ये उजवीकडे जातो, काही पेशंटमध्ये डावीकडे जातो. हे होत असताना गादी जेव्हा बाहेर येते तेव्हा कमरेचे 5 मणके हे उजव्या साईडला शिफ्ट होतात, पेल्विसचा भाग डावीकडे शिफ्ट होतो आणि ते शिफ्ट झाल्यामुळे बऱ्याच वेळा मणका हा तिरका होतो. आणि तिरका होणं हे ॲटोइम्युन सिस्टीम आहे. ॲटोइम्युन म्हणजे काय तर बऱ्याच वेळा जी गादी बाहेर होते तिथे आजूबाजूला इन्फ्लामेशन येतं आणि इन्फ्लामेशन झाल्यामुळे तो तिरका झालेला मणका मॅन्युअल थेरपीने पूर्णपणे बरा होतो. मॅन्युअल थेरपी म्हणजे काय, त्यामध्ये बेसिकली इंटिग्रेटेड अप्रोच खूप महत्त्वाचा आहे. कारण आज बाहेर तुम्ही कुठल्याही ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेलात तर ते लॅमिनेक्टॉमी किंवा डिसेक्टॉमी, जी गादी ही बाहेर आली आहे त्या गादीला ते लोक कट करतात. पण आपण काय करतो, आपल्याकडे आपण 2 मणक्यातलं अंतर वाढवतो. त्याच्यासाठी फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे. फेशियल मॅनिप्युलेशन म्हणजे काय, पोश्चर करेक्शन केलं जातं. ज्यांचे खांदे तिरके झालेत, वर खाली झालेत, पेल्विसचा भाग पुढे मागे गेलाय, कमरेचा भाग हा तिरका झालेला आहे, याच्यामध्ये आपण स्पेसिफिक रिअलाइन द स्ट्रक्चर, म्हणजे प्रत्येक मणक्याच्या आजूबाजूचे सांधे, कमरेचा भाग हे सगळं आपण रिअलाइन करत जातो आणि रिअलाइन करत मसल बॅलन्स केले जातात, फेशिया बॅलन्स केला जातो. त्याचबरोबर क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट, क्रायोप्रॅक्टरमध्ये काय केलं जातं, जिथे मणके पुढे मागे झालेत, सरकलेत, उजवी साईड पेल्विस मागे आलाय, डाव्या साईडचा पेल्विस पुढे गेलाय, ऑब्च्युरेटर फोरामेन आपण चेक करतो, एक्सरेमध्ये, MRI मध्ये चेक केलं जातं आणि ठरवलं जातं नक्की मणका किती तिरका झाला आणि कुठल्या मसल या मेनली फॉल्ट आहे. मग तिथे आपण त्या मसलला, त्या लिगामेंटला रिलीज करतो. बऱ्याच वेळा तिथे लिम्फॅटिक ड्रेनेज किंवा लिम्फ नोड साठतात, त्याचबरोबर लिगामेंट टाईट होऊन जातात, मसल टाईट होतात, ते आम्ही रिलीज करतो. त्याचबरोबर काही पेशंटमध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे ऑर्गन बॅलन्स केले जातात. बऱ्याच वेळा राईट किडनी ही मूव्ह होते पुढे मागे, तिथले लिगामेंट टाईट होतात. तिथले लिगामेंट टाईट झाल्यामुळे बऱ्याच वेळा पाठीमागचा जो मसल आहे, थोरॅकोलंबर फेशिया, म्हणजे पाठीच्या मागचे मसल कडक होतात आणि हे एक मोठं कारण असतं. बऱ्याच वेळा काही वेळेस क्रेनिओसॅक्रल फ्लुइड, डोक्यामधलं जे फ्लुइड आहे ते फ्लुइड मिसअलाइन होतं. बऱ्याच वेळा आम्ही पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि चेक करतो की हा पेशंट न्यूरोलॉजिकल आहे का, क्रेनिओसॅक्रल रिदम त्याचा मिसअलाइन आहे का, ब्रेनमधलं व्हाईट ड्युरा मॅटर मिसअलाइन आहे का, व्हिसरल ऑर्गन मिसअलाइन आहे का, मस्क्युलोस्केलेटल सॅक्रल प्लेक्ससमध्ये प्रॉब्लेम आहे. हे सगळं चेक केलं जातं, डायग्नोसिस केलं जातं. नक्की पेशंटचा मणक्याचा आजार हा फेशियामुळे, मणक्यामुळे आहे, व्हिसरल ऑर्गनमुळे आहे का न्यूरोमेनिंजियल आहे, त्यानुसार इंटिग्रेट अप्रोच ट्रीटमेंट दिली जाते. म्हणून त्याच्यामध्ये ऑपरेशन हे वाचतं. अर्थातच खूप चांगला आहे हा उपचार असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण ऑपरेशन विना उपचार घेणं कोणाला का आवडणार नाही. सर, आपण पाहतो एक्सरे आणि मग MRI हे नेहमीच काही जण करत असतात, मात्र यातला फरक नेमका काय असतो? एक लक्षात घ्या, एक्सरे जे आहेत, एक्सरे मध्ये तुमचे बोनचे पिक्चर्स दिसतात, ॲक्युरेट बोन कसे आहेत. बऱ्याच वेळा काही पेशंटचे बोन जे आहेत हे तिरके होतात. पेल्विसचा भाग जो आहे MRI मध्ये दिसत नाही, पेल्विस पुढे गेलाय, मागे गेलाय, ऑब्च्युरेटर फोरामेनचे डायमीटर पेल्विसमध्ये तुमच्या MRI मध्ये दिसत नाही. एक्सरेमध्ये स्पेसिफिक बोन दिसतात, कुठे मिसअलाइन झालेत, उजवीकडे गेलेत, डावीकडे गेलेत, रूट कॉज काय आहे मणक्याच्या आजाराचा. त्याचबरोबर MRI मध्ये 2 मणक्यातली गादी समजते, तिथे कुठे मांसाची वाढ झाली आहे का, तिथे कुठे हिमेंजिओमा झाला आहे का, तिथे नव किती दबली आहे, तिथला एपिकॅनॉल किती आहे, हे सगळं MRI मध्ये समजतं. त्याच्यामुळे पेशंटला एक्सरे आणि MRI हे दोन्ही बघून जर निदान केलं आणि त्याचबरोबर पेशंटला चेक करणं म्हणजे काय, पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवून आपण पूर्ण चेक करतो नक्की पेशंटचा त्रास हा ब्रेन पासून आहे का, ऑर्गन पासून आहे का, मागं मस्क्युलोस्केलेटल आहे. त्याचबरोबर पेशंटची नाडी परीक्षा केली जाते. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं मी मशीन आणलंय, हे अमेरिकेचं मशीन आहे. याच्यामध्ये आम्ही मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत हे मशीन लावतो आणि ते लावत असताना तिथलं नर्व टेम्परेचर किती आहे हे चेक केलं जातं. मग पेशंटचा तो त्रास ॲक्यूट आहे, क्रोनिक आहे का, किती दिवसापासून हे समजतं आणि मेन रूट कॉज काय आहे हे समजून जर ट्रीटमेंट केली तर नक्कीच पेशंटला हा फायदा होतो. वैष्णवी रस्तोगी, मैं मगरपट्टा से आई हूँ. मेरे बैक में बहुत पेन था
और मेरे पैर में बहुत मूंगी आती थी, मैं चल भी नहीं पाती थी, बैठ भी नहीं पाती थी। मेरे मामा ने मुझे फिर सजेस्ट किया डॉक्टर विराज भंडारी के पास जाओ, उनको भी प्रॉब्लम थी तो वो भी आते थे। उसके बाद मैं आने लगी यहाँ पे तो धीरे धीरे रिलीफ मिलता था। पहले बैठने नहीं आता था, फिर बैठने आने लगा, नीचे मांडी डाल के। मूंगिया 2-3 थेरेपी के बाद ख़त्म हो गए। अभी मुझे बहुत रिलीफ है पहले से, अभी सब कुछ कर सकती हूँ मैं। निश्चितच सर, एपिड्युरल इंजेक्शन मणक्यात इंजेक्शन घेतल्यानंतर देखील बरेच रुग्ण तुमच्या क्लिनिकमध्ये येत असतात असं आम्ही यूट्यूबवर ऐकलं आहे, ते नेमकं कसं काय? एक लक्षात घ्या, एपिड्युरल इंजेक्शन्स जे आहेत त्याच्यात बुटाडीन नावाचं किंवा स्टिरॉइड ड्रग अँटी इन्फ्लामेटरी मसल रिलॅक्स करणारे, मसलचं स्वेलिंग कमी करणारे काही औषधं वापरली जातात. त्यांनी डिस्क ही सुकते, परंतु एक लक्षात घ्या, डिस्क जरी सुकली तरी 2 मणक्यातलं अंतर हे कमी झालेलं असतं. ते अंतर इंजेक्शननी वाढत नाही. आणि त्याचबरोबर कधी कधी पेशंटची डिस्क ही दोन्ही बाजूनी बाहेर येते. इंजेक्शन हे एकाच साईडला दिलं जातं. कधी कधी रूट कॉज उजवीकडे असतो पण गादी डावीकडनं बाहेर आलेली असते. त्यामुळे इंजेक्शन हे तात्पुरता काही लोकांना बरं वाटतं, म्हणजे त्याचा रिझल्ट जो आहे 100 लोकांना इंजेक्शन दिले तर त्यातले एक 8 ते 10 रुग्णांना बरं वाटतं. त्याच्यामुळे मसल बॅलन्स करणं, फेशिया बॅलन्स करणं, त्याचबरोबर ॲक्युरेट डायग्नोसिस करून जर ट्रीटमेंट मॅन्युअल थेरपी दिल्या तर नक्कीच पेशंट हा बरा होऊ शकतो. सर, लॅमिनेक्टॉमी आणि डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमध्ये नेमका फरक काय आहे? लॅमिनेक्टॉमी म्हणजे काय तर डिस्क कट करणे, त्यालाच इंग्लिशमध्ये डिसेक्टॉमी म्हणतात काही लोक. तर डिस्क हर्निएशन किंवा डिस्क पोट्रुजन, ज्यांच्या मणक्याच्या गाद्या ह्या बाहेर आलेल्या आहेत, मणक्याची गादी बाहेर आली, तिथे फायब्रोसिस झालं, नव चिकटली गेली, त्या पेशंटमध्ये कधी कधी पाय जड होतो, पाय बधीर होतो, पायाला सरसरा मुंग्या येतात, कंबर सतत दुखते, सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते. ह्याच्यामध्ये काय होतं, डॉक्टर लोक आज ऑर्थोपेडिककडे गेलात तर त्याचा सल्ला असतो की ती डिस्क कट करा, पण कधी कधी 4-4, 5-5 गाद्या पण बाहेर आलेल्या असतात. मग नक्की पेशंटची गादी बाहेर येणं हा रूट कॉज नेहमी गादी बाहेर येणं हा नाही आहे, तर कधी कधी मसल इम्बॅलन्स असतात, कधी फेशिया इम्बॅलन्स असतो. मग आपण काय करतो की जे मसलचं रिजनरेशन करणं, तिथले वर्टेब्रल सेगमेंटचं अंतर वाढवणं, त्याचबरोबर पेशंटच्या मसलची ताकद वाढवणं, जेणेकरून गादी परत आत जायला जागा तयार करून देणं, या गोष्टी जर केल्या आणि त्याचबरोबर योग चिकित्सा, आयुर्वेद चिकित्सा, मर्मथेरपी हे सगळं एकत्र इंटिग्रेशन जर दिलं तर नक्कीच पेशंटचं ऑपरेशन वाचू शकतं. सर, पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, मणक्याचा टीबी पॉट स्पाइन हा बरा होऊ शकतो का? कारण या संदर्भात देखील अनेक प्रश्न आहेत जे आपल्या प्रेक्षकांना पडले आहेत. एक लक्षात घ्या, AKT म्हणून आता गव्हर्नमेंट आपली ट्रीटमेंट देतं. AKT नावाची ट्रीटमेंट ही टीबीसाठी दिली जाते, ज्याच्यामध्ये मणक्याचा टीबी जो आहे, पॉट डिसीज, ज्याच्यामध्ये मणक्याला खड्डे पडतात स्पेसिफिक, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मसल शॉर्टनिंगमध्ये जातात, आजूबाजूचे लिगामेंट शॉर्ट होतात, तिथे खड्डे पडल्यामुळे तिथे फायब्रोसिस होतं, लिम्फ नोड तिथे स्वेल होतात आणि तिथे पेशंटला दुखत असतं सतत. मग AKT सोबत जर मॅन्युअल थेरपी दिल्या, तिथल्या मसल रिलीज केल्या, तिथे साठलेले कॅलोजन फायबरच्या गाठी ज्या आहेत त्या सोडवल्या, लिम्फ नोडला ड्रेन केलं तर नक्कीच पेन तिथलं कमी होतं. आणि त्याचबरोबर टीबीचे मुळे होणारे ॲडव्हर्स इफेक्ट पण आपण काढू शकतो आयुर्वेदिक औषधामुळे. सर, तुम्ही आयुर्वेदचा आता उल्लेख केलात. आयुर्वेद मणका विकार काय आहे आणि त्याचं महत्त्व नेमकं कसं सांगितलं गेलंय? आयुर्वेद शास्त्रामध्ये नुसता मणका विकार म्हणून कुठलाही अध्याय नाहीये किंवा नुसता कटिशूल म्हणून व्याधी नाहीये. बऱ्याच वेळा आयुर्वेद शास्त्रामध्ये पहिलं ज्वर अध्याय आला. ज्वर अध्याय म्हणजे काय, तापाविषयी सगळी माहिती आली. तर वातज ज्वर जो आहे त्याच्यामध्ये अंग दुखणं, त्रिकसंधिशूल, कंबर दुखणं, कंबर अवघडणं, कंबर जखडणं, मान अवघडणं, मान जखडणं हे लक्षण आहे. तापाचे लक्षणामध्ये कंबरदुखी ही पहिली आली. त्याचबरोबर काही लोकांमध्ये रक्तपित्त म्हणजे काय, नाकातनं रक्त येणं किंवा ब्लिडिंगच्या काळामध्ये तीव्र फ्लो होणं, फार फ्लो होणं, 8 ते 10 पॅड लागणं त्या स्त्रीला, त्या काळात धातुक्षय होऊन कंबर दुखते. त्याचबरोबर काही लोकांना मलवष्टंभ, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे आणि त्यामुळे कंबर दुखणं. काही लोकांना फार जुलाब होतात, डायरिया होतो, त्याच्यामध्ये अमेबियासिस किंवा इतर कुठली लक्षणं, घृणीसारखा आजार असतो ज्यामध्ये 2-3 वेळा संडासला जावं लागतं. कधी न अति द्रव न अति सांद्र मलप्रवृत्ती होते, त्यामध्ये बऱ्याच वेळा कंबर दुखायला लागते. त्याचबरोबर मुतखड्याचा त्रास आहे, त्याच्यामध्ये कंबर दुखी होते. त्याचबरोबर कुठेतरी ट्रॉमा झाला, पडले, आघात झाला, झटका बसला आणि त्यातनं डिस्क बाहेर येऊन झालेली कंबरदुखी. म्हणजे कंबरदुखी हा आजार म्हणून बघणं आणि प्रत्येक पेशंटचं कस्टमाइज निदान करून जर ट्रीटमेंट दिली तर नक्कीच पेशंट हा बरा होणार आहे.
सर, आपण मणक्यावर बोलतोय त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मणका कॅन्सर हा बरा होऊ शकतो का? मणक्याचा कॅन्सर हा बरा होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये किती ठिकाणी कॅन्सर आहे, त्याची अवस्था कुठली आहे, ग्रेड कोणता आहे, आणि त्याचबरोबर मणक्याच्या कॅन्सरमध्ये ॲलोपॅथी सायन्सची ट्रीटमेंट आणि मॅन्युअल थेरपी ह्या दोन्ही पद्धती जर पेशंटला दिल्या गेल्या, इंटिग्रेट केल्या गेल्या, तर नक्कीच उपयोग हा होतो. बऱ्याच वेळा कॅन्सरची औषधं चालू असतात, पण मस्क्युलर पेन किंवा तिथे झालेले लिम्फ नोड किंवा तिथे झालेल्या गाठी या सुटत नाही, किंवा एखाद्या कॅन्सरमुळे एखादा मसल शॉर्ट होऊन जातो, एखाद्या कॅन्सरमुळे तिथे बारीक ताप वारंवार येतो, किंवा कधी कधी तिथल्या लिगामेंट्स टाईट होऊन जातात, किंवा आखडण येऊ लागते, सूज येते. ह्या गोष्टी मॅन्युअल थेरपीनी नक्कीच त्याला मदत मिळते. त्यामुळे दोन्ही थेरपी जर पेशंटनी घेतल्या तर पेशंटचं कल्याण होतं, कारण पेशंटचं पेन कमी होतं. निश्चितच. सर, पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण कायरोप्रॅक्टर स्लिप डिस्क सायटिका हे नेमकं काय आहे आणि याचं महत्त्व नेमकं कसं आहे? क्रायोप्रॅक्टर म्हणजे बोन सेटिंग. क्रायोप्रॅक्टरमध्ये काय करतात, बेसिकली पेशंटला पहिलं चेक केलं जातं नक्की कुठला मणका कुठल्या विशिष्ट अवस्थेत मूव्ह झालाय, उजवीकडे सरकलाय, डावीकडे सरकलाय, पुढे गेलाय, मागे गेलाय, त्या मणक्याला त्या स्वस्थानामध्ये परत बसवणं म्हणजे क्रायोप्रॅक्टर. पण क्रायोप्रॅक्टर करत असताना नक्की बघायचं की जिलेट टेस्ट करतो आम्ही, त्याच्यामध्ये पेशंटला पुढे वाकायला सांगतो, दोन्ही बोटं पेशंटच्या कमरेवरती ठेवली जातात आणि पुढे वाकल्यानंतर कुठला मणका एक्झॅक्ट मूव्ह झालाय, कुठला फॅसेट लॉक आहे हे जिलेट टेस्टमध्ये बघतो. त्याचबरोबर स्पर्लिंग टेस्ट केली जाते, नक्की मणका कुठे हल्लाय, उजवीकडे हल्लाय का, डावीकडे हल्लाय का, हे सगळं चेक करून पेशंटला एका विशिष्ट पोझिशनला झोपवलं जातं. उजव्या साईडचा इलियम जर मागे आला असेल तर उजव्या साईडचा मणका पेशंटचा आतमध्ये ढकलून दिला जातो, तो विशिष्ट पोझिशनला झोपून. आणि क्रायोप्रॅक्टर ही एकदम अमेझिंग ट्रीटमेंट आहे. म्हणजे फर्स्ट डे पेशंटला वाटतं की यार 80-90% पेन हे कमी झालं आहे, पण ती ॲक्युरेट केली गेली, ॲक्युरेट डायग्नोज केलं तर गेट 100% रिझल्ट. अरे वा. सर, फेशियल मॅनिप्युलेशन नेमकं काय आहे आणि यामध्ये काय केलं जातं? फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये पोश्चर करेक्शन केलं जातं. ज्यांचे खांदे वर खाली आहेत, कमरेचा भाग पुढे गेलाय, कंबर तिरकी झाली आहे, गुडघे एखादा गुडघा पुढे आलाय, पायाचे पंजे जे आहेत ते सुपायनेशन किंवा प्रोनेशनमध्ये गेलेत, पेल्विसचा भाग पुढे मागे झाला, तर पोश्चर करेक्शन डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत सगळे स्ट्रक्चर रिअलाइन करणं, रिजनरेट करणं आणि रिबॅलन्स करणं हे फेशियल मॅनिप्युलेशनची सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. सर, पोस्चर मुवमेंट स्लिप डिस्क नसा दाबल्या तर मग काय महत्त्व आहे त्याचं आणि नेमकं काय होतं पुढे त्यानंतर? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा लोक दीर्घकालीन एका जागेवरती बसतात, मोर दॅन 8-8, 10-10, 12-12 तास एका जागेवर बसतात, 8-8, 10-10, 12-12 तास एका जागेवर उभे राहतात. ते उभं राहणं, दीर्घ जास्त वेळ बसणं हे दोन्ही धोकादायक आहे. समदोषः समग्निच समधातु मल क्रिया प्रसन्न आत्मा स्वस्थ इति अभिधीयते. आपले दोष हे समान पाहिजेत. दोष समान असण्यासाठी तुमचं बसणं, तुमचं उठणं, तुमचं चालणं, तुमचं हालचाली या सगळ्या कॉन्शियसनेसमध्ये पाहिजे. तुम्ही 1 तास बसलाय, 1 तासानंतर उठा, थोडंसं 5 मिनटं चाला. जरी गाडीचा प्रवास असेल, विमानाचा प्रवास, रेल्वेचा प्रवास, कंपल्सरी 1 तासानंतर तुम्हाला चालायचं 2 ते 3 मिनटं. कंटिन्युअस एका जागेवर बसायचं नाहीये. त्याचबरोबर तुम्ही कसे बसताय, कसं झोपताय, कसं उठताय हा स्वतःचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे आपली मानदुखी कंबरदुखी ही वाढणार नाहीये. निश्चितच सर, पाठदुखीचं आपण म्हणतोय, मात्र रात्री झोप न होणं हे देखील पाठदुखीचं लक्षण असू शकतं का? हो, नक्कीच. एक लक्षात घ्या, झोप जर व्यवस्थित नाही झाली तर मसल्स सगळे आखडून जातात आणि त्याचबरोबर झोप न झाल्यामुळे पित्त वाढतं, त्याचमुळे इसोफेगस आणि स्टमकच्या तिथले लिगामेंट हे टाईट होतात. त्यामुळे झोप जर झाली नाही तर पेशंटला दिवसभर ताप आल्यासारखं वाटणं, जांभळ्या येणं, सगळं अंग दुखणं ही लक्षणं दिसतात. त्यामुळे झोप वेळेत घेणं आणि वेळेवर जेवणं ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मणक्याच्या आजारात. सर, स्लीप डिस्क कंबरदुखीमध्ये इंडियन टॉयलेट वापरणं चांगलं की मग कमोड वापरणंच योग्य आहे? एक लक्षात घ्या, इंडियन टॉयलेट वापरणं हे खूप गरजेचं आहे, कारण इंडियन टॉयलेटमध्ये आपण पाय दुमडून बसतो आणि पाय दुमडून बसल्यामुळे आपणाचा वेग ऑटोमॅटिक येतो, मल साफ होतो स्वच्छ. आज वेस्टर्न टॉयलेटमध्ये काय होतं, कुथावं लागतं, जोर द्यावा लागतो, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा इंटेस्टायनलच्या मोबिलिटी ह्या कमी होत जातात. त्याच्यामुळे इनडायजेशनचा प्रकार, त्याचबरोबर पोट फुगणं, गॅसेस होणं हे विकार वाढतात. त्यामुळे जर इंडियन टॉयलेट वापरत असाल तर सगळ्यात चांगलं आहे. सर, सायटिका स्लिप डिस्क मध्ये सेक्शुअल इंटरकोर्स करावे की नाही या संदर्भात देखील थोडंसं मार्गदर्शन करा. एक लक्षात घ्या, ज्यांना डिस्क बल्ज आहे, डिस्क हर्निएशन आहे, डिस्क पोट्रुजन आहे, त्याच्या काळामध्ये पेशंटच्या हालचाली ज्या आहेत या आखडलेल्या नाही आहेत, पेशंटची कंबरी आखडलेली नाही आहे,
ग्रेड 3 पर्यंतचा ज्यांना त्रास आहे, ज्यांचे कंबर पूर्ण पॅक नाहीये, आखडून नाही गेली आहे, त्यांनी इंटरकोर्स करावा. आणि इंटरकोर्स करताना नवऱ्याची आणि बायकोची दोघांची इच्छा असेल तर इंटरकोर्स करावा. त्याचबरोबर ग्रेड 4 मध्ये मसल पूर्ण आखडून गेल्यात, कंबर पूर्ण कडक झाली आहे, तर अशा काळात शक्यतो इंटरकोर्स थांबवावा. कंबर लूज झाल्यानंतर, तिथले स्वेलिंग कमी झाल्यानंतर इंटरकोर्स करावा. सर, या दरम्यान मूल होऊ द्यावं की नाही या संदर्भात देखील संभ्रम आहे. बरोबर. एक लक्षात घ्या, ज्यांना डिस्क हर्निएशन आहे आणि डिस्क पोट्रुजन आहे, अशा अवस्थेत वारंवार ॲक्यूट किंवा क्रोनिक अटॅक्स येत असतात, ज्याच्यामध्ये कंबर कधीतरी अचानक दुखते, फार अवघडते, सकाळी उठल्यानंतर कंबर जड होते. अशा लोकांनी कंपल्सरी ती डिस्क पूर्ण आत जाऊन द्यावी आणि त्यानंतर मूल होण्यासाठी प्लॅनिंग करावं. बऱ्याच वेळा डिस्क हर्निएट झालेली असते आणि जर चुकून त्या काळात जर प्लॅनिंग केलं गेलं तर बऱ्याच वेळा एक 4-5व्या महिन्यात ॲबॉर्शनचे चान्सेस होतात किंवा कंबर अवघडते, वारंवार दुखतं. जसं जसं 8व्या-9व्या महिन्यात पोट पुढे यायला लागतं तसं तसं पाठीचे मसल्स हे कडक व्हायला लागतात आणि वेदना प्रचंड होतात. मग एखाद्या वेळेस BP शूट होतो त्याच्यामुळे, किंवा बाळाचे ठोके कमी जास्त होतात. त्याच्यामुळे शक्यतो तो आजार पूर्ण बरा झाल्यानंतर तो पुढचा चान्स घ्यावा. सर, यानंतर महत्वाचा आहे प्रश्न खूप, कारण पाठदुखीमध्ये मसाज करावा का आणि नेमका कसा आणि कोणता मसाज करावा? एक लक्षात घ्या, पाठदुखीमध्ये कंपल्सरी मसाज हा केला गेला पाहिजे. कारण मसाज करताना मेडिकेटेड ऑइलचा तिथे वापर करा. तिथे काही ठिकाणी आपण तिळाचं तेल वापरू शकतो, काही ठिकाणी कोटम चुक्क्यादी ऑइल आहे, पिंड तेल आहे, मुरवेन्ना तेल आहे, यासारखे ऑइल्स वापरून जर मसाज केला गेला आणि मसाज करताना मानेपासून पायाच्या बोटापर्यंत खालच्या दिशेने आपल्याला मसाज करायचा आहे. मसाज करताना नेहमी खालच्या दिशेने जायचं आहे, आपल्याला मानेपासून खाली जायचं आहे, मिड बॅक पासून खाली कमरेपर्यंत जायचं आहे, कमरेपासून खाली पायांपर्यंत एकसारख्या मुवमेंटमध्ये जर तो मसाज केला गेला हलक्या हाताने तर नक्कीच फायदा होतो. आणि त्यानंतर कंपल्सरी शेक घ्यायचा आहे. बऱ्याच आपल्या घरात कुकर असतो, कुकरची शिट्टी काढायची, त्या कुकरमध्ये दशमूळ 2 चमचे, एरंडची पानं 2-3, निरगुडीची पानं 2-3, कुकर चांगला मोठा ठेवायचा फ्लेम आणि कुकरच्या वरती हिरवा पाईप लावून चांगला वाफारा 30 मिनिटं जर घरी घेतला तर नक्कीच कंबरदुखी, मानदुखी, सांधे दुखणं हे सगळं नक्कीच कमी होऊ शकतं. निश्चितच सर, त्यामुळे मणक्याच्या आजाराची अर्थातच सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम तुम्ही दूर केला असं म्हणावं लागेल. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधलात आणि प्रेक्षकांना सगळी माहिती दिली त्यासाठी. धन्यवाद. आणि यासह आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.